वजन कमी करण्यासाठी मेथीदाणा पाण्यात भिजवून खावा का? नॉट नेसेसरी. ओके. टॉप 3 ब्लड टेस्ट ज्या प्रत्येक महिलेने वर्षामध्ये एकदा तरी केल्या पाहिजेत. हिमोग्लोबिन, सेकंड विल बी थायरॉइड, आणि थर्ड विल बी रुटीन युरिन मी म्हणेन. ओके. एक सप्लिमेंट जी प्रत्येक इंडियन महिलेनी रेग्युलरली घेतलं, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना सुद्धा तर चालू शकतं. ओमेगा 3 डेफिनेटली. येस, ते घेतलंच पाहिजे. पिरियड्सच्या वेळेला लो एनर्जी, पेन किंवा क्रेविंग समजा होत असेल तर त्यावेळेला खायचा एक बेस्ट फूड आयटम की त्याच्याने काहीच फरक होऊ शकत नाही, क्रेविंग पण जाईल, पेन पण जाईल, आणि डार्क चॉकलेट. इझिएस्ट वे फॉर अ वुमन टू प्रायोरिटाइज प्रोटीन जास्तीत जास्त दिवसाला बॉडीमध्ये मिळावं यासाठी कुठला फूड आयटम किंवा काय हॅक आहे? जर एग्स खात असतील तर नथिंग लाईक एग्स. दिवसभरात तुम्ही एक मिनिमम एग घेतलंच पाहिजे. नाहीतर फक्त एवढंच लक्ष द्या की तुम्ही तुमची जेवणाची सुरुवात प्रोटीननी करा. म्हणजे Always प्रत्येक remember मीलमध्ये प्रोटीन हे Always remember that. असलंच पाहिजे. बेस्ट एक्सरसाइज, समजा कोणाकडे 20च मिनिटं असतील आणि तो एक्सरसाइज एक करायचा आहे तर कदाचित याचं उत्तर मगाशी तुम्ही दिलं की सूर्यनमस्कार घाला म्हणून. येस, तेच उत्तर? येस, तेच राहील माझं उत्तर. अगदीच तुम्हाला जर इंडोर पर्सन असाल तर, नाहीतर मी म्हणेन की 20 मिनिटं जाऊन वॉकिंग करा. दॅट्स ऑल्सो गुड इनफ. आणि लास्ट की गट हेल्थसाठी, बेटर गट हेल्थ अचीव्ह करण्यासाठी समजा एक हॅबिट आज बदलायची असेल तर ती महिलांनी कुठली करावी? 2 सांगेन. एक म्हणजे सकाळी उठल्यावरती 1 चमचा तूप घ्यायचं अनुषापोटी. दुसरं म्हणजे 1 ग्लास बटरमिल्क कुठेही दिवसभरात. तुपानी काय होतं अनुषापोटी? सो एक तर तुपानी तुमचे जे काय दिवसभराचे इन्सुलिन स्पाइक्स असतात ते होत नाहीत. कारण की एक तर घी इज गोइंग टू, तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे, फॅट्स आहे बेसिकली. तुम्हाला कॅलरीज पण तिथनं मिळून जातात. तुमचं शुगरचं नियंत्रण राहतं दिवसभरात. तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट मिळतात ज्याने तुमचं गट बॅक्टेरिया इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि जनरली घी कन्झम्पशननी हार्मोन बॅलन्स खूप व्यवस्थित राहतो.